नमस्कार मित्रांनो, आज आपण एका थोर व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. ते व्यक्तिमत्व असं आहे की त्या आपल्या देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत, पहिल्या वर्ग शिक्षिका आहेत, पहिल्या उद्योजिका आहेत आणि त्यांनी कवयित्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल त्या कोण आहेत. त्या आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली पारगाव खंडाळा या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी झाला. ते त्यांच्या वडिलांसोबत राहायला कुठं होते तर धनकवडी या ठिकाणी. त्यांच्या वडिलांचं नाव काय तर खंडोजी नेवसे पाटील. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 1840 साली झाला. तो कोणाबरोबर झाला तर ज्योतिबा फुले यांच्यावर. मग ज्योतिबा फुले यांचं वय त्यावेळी किती 13 वर्ष होतं आणि सावित्रीबाईंचं 9 वर्ष होतं. 1840ला विवाह झाल्यानंतर ज्योतिबा फुले हे व्यक्तिमत्व आपल्याला माहितीच आहे. त्यांनी शिक्षणासाठी खूप मोठं कार्य केले, त्यांनी मुलींच्यासाठी खूप मोठं कार्य केलं. त्यांनी काय केलं होतं, 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा काढली. परंतु ती मुलींची शाळा अशीच निघाली असेल का तर नाही. त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर आपल्या बायकोला शिकवलं. 1840 साली काय केलं, त्यांनी स्वतः आपल्या बायकोचे शिक्षक बनले, तिला शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना उभं केलं आणि त्यांना काय सांगितलं तर तुला शिक्षिका व्हायचं आहे, तुला लोकांना शिकवायचं आहे. जे रंजलेले गांजलेले आहेत, गरीब आहेत, बरोबर, दुबळे आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणाचा आपण प्रसार करू, असं त्या दोघांचं काय झालं, संगतमत झालं. त्या ठिकाणी मग त्यांनी हा लढा चालू ठेवला तर त्यांनी काय केलं, दुसरी जे म्हणजे समाजकंटक मंडळी होती त्यांनी काय केलं, जे ज्योतिबांचे वडील होते त्यांचे कान भरले. त्यांना म्हटले हे असं योग्य नाही आहे, मुलींना शिक्षण देणं योग्य नाही आहे, मुलींना हा शिक्षणाचा अधिकार द्यायचाच नाही आहे. मग त्यावेळी त्यांच्या वडिलांमध्ये आणि ज्योतिबांमध्ये काय झाला, वादविवाद झाला. आता हा वादविवाद झाल्यानंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे काय म्हटले, तू घरातून निघून जा. मग त्यावेळी काय केलं तर ज्योतिबा फुलेंनी आपल्या बायकोला सांगितलं, जे काय असेल ते बांधून घे, आपण आता निघूया. मग आता तिथून ते निघाले आणि कुठे गेले असतील तर त्यांचा एक मित्र होता. त्या मित्राचं नाव काय, उस्मान शेख यांनी त्यांना काय दिलं, आपल्या घरामध्ये राहायला जागा दिली, वाड्यामध्ये. त्यांचा पण वाडा होता. त्यांची बायको होती, तिचं नाव काय, फातिमा शेख. ह्या सुद्धा पहिल्या शिक्षिका आहेत. म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या बरोबर शिक्षण द्यायचं काम हे फातिमा शेख यांनी सुद्धा केलेलं आहे. मग त्यांच्यात काय, त्यांच्या वाड्यात पहिल्यांदा काय प्रौढ मंडळीसाठी शाळा काढली, जी की आता आपण 2000 साली बघतो, आत्ता कुठंतरी प्रौढ शिक्षण चालू झालेलं आहे. पण त्यावेळी पहिल्यांदा चालू कोणी केलं तर यांनी केलं. कोणी तर सावित्रीबाई फुले. त्यांना हा आधार मोठा होताच त्यांच्या नवऱ्याचा आणि त्यांनी खूप काय केलेलं आहे त्यांच्यासाठी, असं आहे. त्यांना पुढे केलं आणि दोघांचं एकमत होतं, दोघं एकमेकाला साथ देत होती. त्यामुळे काय झालेलं आहे, मोठा इतिहास घडलेला आहे. 1848ला ह्या शाळा झाल्या, पण 1848 ते 1852 या 4 वर्षामध्ये, 4 ते 5 वर्षामध्ये 20 शाळा काढल्या त्यांनी, अशी गोष्ट केलेली आहे. इव्हन काय केलं होतं त्यांनी, महिलांसाठी, ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी महिला प्रतिबंधक गृहाची सुद्धा स्थापना केली. म्हणजेच काय होतं, पहिलं काय व्हायचं की मुलींची लवकर लग्न व्हायची. पण लग्न कशी व्हायची, 9 वर्षाची मुलगी आणि 30 वर्षाचा म्हातारा नवरा, म्हणजे त्यांचा गॅप किती असणार, ज्यावेळी ती 30 वर्षाची होईल त्यावेळी हा 60 वर्षाचा होईल, म्हणजे एक्सपायर होणार. मग काय व्हायचं, एक्सपायर झाल्यानंतर ती घरात एकटीच पडलेली असायची, तिच्यावरती अत्याचार व्हायचे. मग अत्याचार झाल्यानंतर मूल राहतं, मूल राहिले की सगळे त्रास देणार, तिला मारण्याशिवाय दुसरं काही पर्याय नव्हता. मग हे जाणून घेऊन त्यांनी काय केलं, महिला प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि त्यामध्ये काय सांगितलं, तुम्ही ह्या ठिकाणी मुलांना जन्म द्या, आम्ही तुमचं नाव कुठेही डिक्लेअर करणार नाही, नंतर तुम्ही इथं राहू पण शकता किंवा तुम्हाला जायचं असेल तर समाजामध्ये पण जाऊ शकता. म्हणजे हे एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरं आहे महार मंडळीसाठी 1853 साली काय केले, त्यांच्यासाठी पण शाळा चालू केली आणि महार मंडळीला पण महार माग मंडळीला शिकवायचं काम केलं. ज्योतिबा फुले यांचे यांना काय केलं, जे लहूजी मांग होते त्यांनी काय केलं, दानपट्टा शिकवलं. मग दानपट्टा शिकवल्यामुळे ते चांगले पैलवानसारखे होते, खूप प्रगल्भ असं नेतृत्व त्यांचं होतं. दुसरं आहे त्यांचे मित्र, आता तुम्हाला माहिती नसेल कोण होते, मोगरू रानडे हे त्यांचे मित्र होते. लोकमान्य टिळक हे त्यांचे मित्र होते. लोकमान्य टिळक ज्यावेळी तुरुंगातून सुटून आले त्यावेळी त्यांची हत्तीवरून वरात काढली होती, हे कमी लोकांना माहिती आहे.
ते पुणे महानगरपालिकेचे काय होते, सभासद सुद्धा होते. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. आपला हा कात्रजचा बोगदा आहे हा त्यांनी बांधलेला आहे, हे कमी लोकांना माहिती आहे. दुसरा आहे जे खडकवासला धरण आहे, त्याचा जो मुळा मोठा कालवा आहे, तो कालवा बांधण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतः जमीन घेऊन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, शेती पिकवलेली आहे धरणाच्या पाण्याने. पहिले धरणाच्या पाण्याने कोणी शेती पण करत नव्हतं, परंतु सुरुवात यांनी केली. यांनी सुरुवात केल्यामुळं काय झालं, प्रत्येक शेतकरी हा धरणाचं पाणी घेऊन आपली शेती करू लागला. म्हणजे बघा, ही सुद्धा गोष्ट त्यांनी केलेली आहे आपल्या जीवनात. दुसरं काय आहे तर ह्या विधवा मंडळींना त्यांनी तर राहायला जागाची सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्यांनी काय केलं, त्यांना मूल नसताना त्यांनी काय केलं, काशीबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीचा यशवंत नावाचा मुलगा हा दत्तक घेतला, त्याला मोठा केला, त्याला डॉक्टर केलं, असं केलं. आणि काय झालं, हे डॉक्टर केल्यानंतर त्याला तो बाहेर गेला, दक्षिण आफ्रिकेला गेला होता आणि त्या ठिकाणी तो प्रॅक्टिसचं काम करत होता. ही अशी कामं करत करत त्यांनी काय केलं, महिलांना पुढे जाण्याला शिकवण्याचं काम तर केलेलंच आहे, परंतु त्यांनी काय केलं, महारमांग मंडळींसाठी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्लेगची साथ आली होती. काय झालं होतं त्यावेळी 1896-97च्या दरम्यान प्लेगची साथ आली होती. काय झालं होतं त्यावेळी, तर दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडला म्हणून हाँगकाँगवरून काय धान्य मागवण्यात आलं आणि त्या धान्यातून काय झालं, व्हायरस आला आणि तो व्हायरस पसरला गेला. प्लेगचा व्हायरस होता, तो खूप घातक व्हायरस होता. 1890 साली काय झालं होतं, तर ज्योतिबा एक्सपायर झाले होते, परंतु त्यानंतर 1896-97 म्हणजे तिथून पुढच्या काळात सुद्धा सावित्रीबाईंनी काय केलं होतं, आपलं समाजकार्याचं जे समाजकार्य चालू होतं ते पुढं असंच चालू ठेवलं होतं. तर 1896ला ज्यावेळी प्लेगची साथ आली होती, त्यावेळी प्लेगच्या साथीमध्ये सामाजिक काम करायची सुरुवात ही सावित्रीबाईंनी केली होती. म्हणजेच काय केलं होतं त्यांनी, तर स्वतःची एक अशी दवाखान्यासारखं काय केलं होतं, एक घर उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी आपला जो मुलगा होता यशवंत, त्याला फॉरेनहून बोलवून या ठिकाणी तू काय कर, देखभाल करायची प्लेगच्या मुलांची वगैरे, किंवा जी मंडळी आहेत. आता कसं आहे, चांगल्या मंडळींना तर सगळं काही दवाखाना वगैरे मिळतं, परंतु ह्या मंडळींना मिळणार आहे का, तर नाही. मग ह्या लोकांसाठी आपण समाजकार्य केलं पाहिजे. जर काय असते, ज्योतिबा फुले असते तर त्यांनी तुला हेच करायला लावलं असतं, असं मुलांना सांगितलं. मग तो इकडे निघून आला, परंतु त्याला माहिती होती प्लेगची साथ कशी आहे. कारण कसं आहे, तो असा होता की व्हायरस लगेच कनेक्ट व्हायचा आणि दुसऱ्या व्यक्तीला व्हायचा आणि मग ते पटकन मरायचे, असं व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्यामध्ये काय झालं, सावित्रीबाई एक्सपायर झाल्या. आता सावित्रीबाई एक्सपायर झाल्या तरीसुद्धा त्यांच्या मुलांनी सुद्धा पुढे हे काम चालू ठेवलं होतं. त्यांच्या मुलाचा सुद्धा मृत्यू हा काय झाला 1905 या प्लेगच्या साथीमध्येच झालेला आहे. तर त्या मुलाची बायको होती, तिचं नाव होतं लक्ष्मी ससाने. लक्ष्मी ससानीचा हिचा दुर्दैवी मृत्यू असा झाला, वाड्यातच झाला. त्यावेळी त्यांना खायला सुद्धा काय मिळत नव्हतं. म्हणजे एवढी प्रॉपर्टी जमा केली आणि शेवटी काय झालं, घराण्यामध्ये असं म्हणजे अगदी काहीच पैसा नव्हता, ही गोष्ट झाली. म्हणजे त्यांच्या पूर्ण घराण्याची कहाणी ही अशी आहे. तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट्स करा. थँक्यू.